आज होती सकाळची शाळा. श्रावणीने घेतली बॅग आणि गेला शाळेकडे. म्हणलं अजून शाळा भरायची. तर म्हणलं हे काय करतात, हे अभ्यास करत बसले होते. म्हणलं छान. तिकडे चिमणी बघतोय तर काय, श्रद्धा त्याला चॉकलेट देत होती. चिमणीला म्हणली गप्प बस खा आणि कचरा टाक म्हणली तिकडे. गेली मग तिकडे चिमणी. त्यावर शाळा भरली. शाळा भरल्यावर ह्या मुलाचा वाढदिवस होता. मग ती सगळ्यांना चॉकलेट देत होता. मग चॉकलेट वगैरे सगळ्यांनी दिली. मग चिमणी अजून मागत होती. म्हणलं इकडे तुला भरणी देतो म्हणलं, ही घे भरणी. आली हळूच घेतली भरणी. म्हणलं जा घेऊन. नंतर सुरू झाली कवायत. कवायतीमध्ये म्हणलं मुलांना करा कवायत. ही चिमणी काय करणं झाली म्हणलं. मग पोरं सगळी करत होती. मग नंतर बैठे प्रकार सुरू झाले. बैठे प्रकारामध्ये सगळ्यांनी मस्तपैकी हाताचं अंतर घेतलं आणि बसले आणि लागले करायला कवायत. सगळे बारके वगैरे सगळ्यांनी मस्तपैकी कवायत केली. मग भरली शाळा. शाळा भरल्यावर समर्थ आपला अभ्यास करत होता. म्हणलं छान करतोय गेलं. काय लिहितोय? 1 2 बरोबर बरोबर लिहि म्हणलं लिहि. इकडं बघतोय तर इकडं माने आणि साबळे हे दोघं पण अभ्यास करत होती. तिकडे दिसली श्रावणी पण अभ्यास करत होती. म्हणलं करा करा. मग परत मोठी पोरं बाहेर बसली होती. त्यामुळे बारका वर्ग आपल्याकडे होता. मोठी पोरं ती आकाशकंदिलाची कामं करत होती. मग नंतर चिमणी दिसली. ए चिमणे काय करते तू? समर्थ अभ्यास करताना त्याच्यासमोर मराठीची वही आली. मग त्याने ती उघडली आणि मला दाखवा लागला. हे म्हणला काय बघतं, छ आहे म्हणला छ. मी म्हणलं बर हां छत्रीचा बर 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 बर. मी म्हणलं परत ही काय रे, परत एकदा विचारलं. परत एकदा त्याने सांगितलं ही छ आहे म्हणला. मी म्हणलं बरं. आणि ही पलीकडचं काय सांग की यार, पलीकडचं सांग म्हणलं. पलीकडचं हां छत्री आहे म्हणला छत्री. हां मग मी म्हणलं अजून ही पलीकडचं ही काय आहे? ही च आहे म्हणला च. म्हणलं हां चमच्याचं. बरोबर 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 हुडकलं की. परत सुटली शाळा आणि मग परत घरी जायला निघालो तर सगळी पोरं म्हणायला लागले हे जायचं नाही म्हणलं अजिबात घरी. सारखं सारखं काय घरी म्हणलं. नाही नाही जायचं म्हणले तुम्ही घरी, थांबा इथंच. मी सगळ्यांकडे बघत हसत बसलो होतो. मग परत म्हणायला लागले नाही थांबा थांबा. मग परत समर्थ पण म्हणला लागला जाऊ नका घरी, थांबा म्हणला. जायचं नाही म्हणलं घरी. काय म्हणला की असं म्हणून झालं की त्याला यायला लागले की रडू. आर म्हणलं रडू नको रे म्हणलं बाबा. नाही नाही म्हणला घरी चाललो म्हणला. तर सार्थक आला. सार्थक विचारलं काय झालं. तुम्ही चाललो म्हणला म्हणून ते रडा लागले म्हणलं. आता त्याला तर शांत करा म्हणला. मी म्हणलं बरं बरं चला बाबा म्हणलं जेवायला बसू म्हणलं आपण. मग गेला त्याला जेवायला बसवलं आणि मी निघालो आपलं बार्शीला निघालो. जाता पेट्रोल टाकलं आणि आपली गाडी विरसरकडे होती आणि मी देशमुख सरची गाडी घेतली होती. विरसरला म्हणलं दामानं. मग आलो आम्ही वैरागमध्ये आल्यावर विरसर गेलं दुसऱ्या गावाकडं आणि मी आलो आपल्या बार्शीला. बघतोय तर काय म्हणलं पावसाचं वातावरण झालंय, पाऊस बिऊस पडेल. म्हणलं आता चला भाऊ लवकर. काय तवरच पावसाची सुरुवात झाली. घेतला आडोसान बसलो आपलं थांबलो तिथं. म्हणलं पाऊस काय थांबा ना आता. लय जोराचा तडाखा चालू होता. आलो बाबा परत थोडं उतरल्यावर कसं तरी करत करत आलो आपलं तिथून. आलो इकडे आपल्या घराकडे. पोहोचलो एकदाची.